श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यामध्ये एक दिवस का होईना पण प्रत्येक सौभाग्यवतीने 16 शृंगार हे करायला हवेत. त्यापैकीच हिरव्या बांगड्या ह्या का घातल्या जातात, हिरवी साडी ही का नेसली जाते, तसेच मेहंदी का काढावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टी आपण अखंड सौभाग्यासाठी श्रावण महिन्यातच का कराव्यात, तसेच श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाला एवढे महत्त्व का आहे, तर याबद्दलची सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पावसाळा चालू झाला की श्रावण महिना हा येतो आणि अनेक जण या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. निसर्ग आणि आपल्या परंपरा तर या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यामध्येच व्रत वैकल्यांना सुद्धा सुरुवात होते. तसेच श्रावणाला सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. महिलांसाठी हा महिना अतिशय खास आहे, कारण महिलांना या महिन्यामध्ये नटायला सजायला मिळते. 16 शृंगार करण्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय महत्त्वाचा मानलेला आहे. सुवासिनी स्त्री ही आपल्या सौभाग्यासाठी शृंगार करत असते. तसेच ती श्रावणामध्ये सुद्धा पतीच्या दीर्घायुष्यासाठी 16 शृंगार करून अनेक व्रतवैकल्ये ही करत असते. परंतु अलीकडे धावपळ खूप असल्यामुळे प्रत्येकीला 16 शृंगार करणे हे जमतेच असे नाही. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणामध्ये एक दिवस का होईना पण तुम्ही 16 शृंगार करा. तर हे 16 शृंगार कोणते आहेत, तर त्यापैकी एक येतं महत्त्वाचं सगळ्यात, ते म्हणजे स्नान, ज्याला 16 शृंगारामध्ये महत्त्वाचं मानलं आहे. यानंतर मेहंदी, कुंकू किंवा टिकली, बांगड्या, सर्वात महत्त्वाचं मंगळसूत्र, त्यानंतर सिंदूर, पैंजण, जोडवी, कानातले, बिंदी, नथ, अंगठी, तसेच आपली साडी, बिचवे, बाजूबंद, लाकेचा चुडा, केसातील गजरा, काजळ, तर या वस्तू या 16 शृंगारामध्ये सामावलेल्या आहेत. आता आपण या जे 16 शृंगार आहेत तर हे 16 शृंगार करताना काही नियमसुद्धा असतात. तर हे नियमसुद्धा आपल्याला पाळावे लागतात. नाहीतर नियम न पाळता जर आपण शृंगार केला तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम तर हे सुद्धा भोगावे लागतात. शृंगार जो असतो तर तो आपल्या पतीशी संबंधित असतो आणि जोपर्यंत पती आपल्यासोबत असतात तर तोपर्यंत प्रत्येक स्त्री ही साजशृंगार करत असते. रोजच्या दैनंदिन जीवनात शृंगार करणे हे शक्य नसते आणि त्यामुळेच सणवार, पूजा, उत्सव तर अशा वेळी स्त्री ही नटत असते, सजत असते. परंतु हा साजशृंगार करताना आपण काही चुका या करायच्या नसतात. जसं की काही जणी अगोदर शेंदूर लावतात आणि त्यानंतर फेसवॉश करून मेकअप करतात, परंतु हे चुकीचे आहे. याचे दुष्परिणाम ही आहेत. त्यामुळे अगोदर चेहरा स्वच्छ करून केस विंचारून त्यानंतर सिंदूर लावावा व मेकअप करावा. सिंदूर लावल्यावर कधीही चेहरा हा धुवू नये. एक वेळ तुम्ही केस विंचारून फेसवॉश करा आणि नंतर भांगात सिंदूर लावा, परंतु सिंदूर लावल्यानंतर चेहरा हा कधीही धुवायचा नाही. तर अशा प्रकारेच या श्रावण महिन्यामध्ये 16 शृंगारांपैकी हिरव्या रंगाला अतिशय महत्त्व आहे. ते म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात, हिरव्या रंगाची साडी नेसली जाते, तसेच मेहंदी जी आहे तर ती सुद्धा हातावरती काढली जाते. तर या हिरव्या रंगाला एवढे महत्त्व का आहे, कारण श्रावण हा हिरवळीचा महिना आहे. यामध्ये जो निसर्ग आहे तर तो हिरव्या रंगाने सजलेला असतो आणि त्यामुळेच हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. अलीकडे आपण बघतो की महिलांमध्ये कमजोरी आणि अशक्तपणा हा दिसून येतो. तर महिलांना शक्ती देण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे बांगड्या. हातामध्ये बळ व शक्ती प्रदान करणे हे बांगड्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. तर अशाच या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण श्रावणामध्ये का घालाव्यात आणि त्या हिरव्याच का असाव्यात, तर हे सुद्धा मी सांगणार आहे. बांगड्यांना सुद्धा 16 शृंगारापैकी एक शृंगार मानले जाते आणि बांगड्या आपण ज्या हातामध्ये घालतो तर त्यामागे एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे. ते म्हणजे बांगड्यांमुळे आपले रक्ताभिसरण जे आहे तर ते सुरळीत होते. बांगड्या घातल्यामुळे आपल्या हाताच्या ज्या नसा आहेत तर त्यावर दाब पडतो आणि हे रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने काचेच्या बांगड्या हे आपल्या हातात घालायलाच हव्यात. प्रत्येकीला जास्त बांगड्या घालणे शक्य नसते किंवा काचेच्या बांगड्या घालणे शक्य नसते. बऱ्याच जणी ह्या वर्किंग वुमेन आहेत.
काही ठिकाणी कामाच्या ठिकाणी काही नियमसुद्धा असतात. त्यामुळे आपण श्रावणामध्ये 1 दिवस हा वेळ काढायचा आहे आणि तुम्ही सुट्टीच्या दिवशीसुद्धा या गोष्टी करू शकता. आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या आणि त्याही काचेच्याच बांगड्या ह्या घालायच्या आहेत. तर या श्रावणामध्येच घालायच्या आहेत, कारण श्रावणामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आता आपण या बांगड्या घातल्यामुळे काय होतं, तर विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या ह्या घालायला हव्यात. यामुळे आपले सौंदर्य जे आहे तर ते खुलतेच, परंतु काही आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. बांगड्या घालणे हे सौभाग्याचे सुद्धा लक्षण आहे. तसेच बांगड्या भरल्यामुळे काय होतं, तर स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते. आपल्या हातामध्ये जर बांगड्या असतील तर शरीरामध्ये सुद्धा आपल्या ऊर्जा ही खेळती राहते. तर अशा प्रकारे तुम्ही बांगड्या घाला. मग त्या तुम्ही किती घालायच्या, तर तुम्ही 2-2 जरी घातल्या तरी चालेल, जास्त घालणे शक्य नसेल तर. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 6-6 घाला. आता बांगड्या घालतानाचा एक नियम असा असतो की आपण एका हातामध्ये ह्या दुसऱ्या हातापेक्षा एक बांगडी ही जास्त घालायची असते. जसं की तुम्ही जर एका हातामध्ये 2 बांगड्या घालणार असाल तर तुम्हाला दुसऱ्या हातामध्ये 3 बांगड्या ह्या घालायच्या असतात. मग अशा पद्धतीने तुम्ही बांगड्या घाला. परंतु आवर्जून हा श्रावण महिना संपण्या अगोदर नक्की हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत. आता ह्या हिरव्या रंगाच्याच का, तर सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष असे महत्त्व आहे. श्रावण महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथासुद्धा आहे, आणि ते म्हणजे श्रावण महिन्याला निसर्गाचा आणि हिरवळीचा महिना हा मानला जातो. हिरव्या बांगड्या आपल्या हातात असतील तर आपल्या पतीचे आयुष्य वाढते, तर असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे आपल्याला हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत. तसेच आपल्याला निसर्ग देवता जी आहे तर तिच्याकडून सुद्धा आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला या हिरव्या रंगामुळे मिळतो. आणि निसर्ग देवता आणि हिरवा रंग तर यांचा अगदी जवळचा संबंध आहे, आणि त्यामुळेच आपल्याला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत. आणि निसर्गाशी सुद्धा आपले एक नातं हे जोडलं जातं, आणि आपले जे सौभाग्य आहे तर ते आपले सौभाग्य वाढते. शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते, आणि हिरवा रंग जो आहे तर तो नवनिर्मितीचा प्रतीक आहे. श्रावण महिन्यामध्ये हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होत असतात, आणि ज्याचा प्रभाव हा शरीर आणि मनावर पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा हिरव्या रंगाला महत्त्व आहे. हिरवा रंग हा बुध ग्रहाने प्रभावित आहे, आणि बुधाने प्रभावित असलेला हिरवा रंग जो आहे तर तो काम भावनेला नियंत्रित ठेवण्याचे सुद्धा काम करत असतो. तसेच श्रावण महिना हा भगवान शंकरांचा सुद्धा अतिशय आवडीचा महिना आहे. संपूर्ण सृष्टी ही हिरव्या रंगाने सजलेली असते, आणि या सृष्टीवरील आपलं जे प्रेम आणि आदर आहे तर हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या घालत असतो. तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे सुद्धा आपल्याला माता पार्वती ज्या आहेत तर यांचे सुद्धा आशीर्वाद मिळतात. कारण या महिन्यामध्येच माता पार्वतीने उपासना केली होती, आणि भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी ही कठोर उपासना केली होती. त्यामुळे हिरव्या बांगड्या भरल्यामुळे माता पार्वतीसुद्धा प्रसन्न होतात, आणि आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात. आता तुम्हाला कळालंच असेल की आपण या बांगड्या हिरव्या रंगाच्या का घालायच्या, आणि त्या श्रावणातच का घालायच्या. तर नियम त्याचे असे आहेत की अगोदर सांगितल्याप्रमाणे एका हातामध्ये एक बांगडी ही दुसऱ्या हातापेक्षा जास्त असावी. तसेच तुम्ही जेव्हा बांगड्या भरणार आहात तर तेव्हा तुमचे हात रिकामे ठेवू नका. तर बांगड्या घालण्या अगोदर तुम्ही पहिल्या बांगड्या काढून दुसऱ्या बांगड्या घालणार असाल तर त्या अगोदर तुम्हाला एक धागा हा हातामध्ये बांधायचा आहे. तसेच तुम्ही मोत्याच्या, सोन्याच्या किंवा बेंटेकच्या बांगड्या घाला, परंतु आवर्जून त्यामध्ये काचेच्या 2-2 तरी बांगड्या ह्या घालायलाच हव्यात. बांगड्या घातल्यानंतर त्यामध्ये जर एखादी बांगडी पिचकलेली असेल, फुटलेली असेल, तुटलेली असेल तर अशी बांगडी कधीही हातामध्ये ठेवू नये. तर ती बांगडी ही आपण पटकन त्याच वेळेला फोडून ही टाकायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही आपल्या बांगड्या ह्या दुसऱ्या स्त्रीला द्यायच्या नाहीत. आपण ज्या बांगड्या आपल्या हातामध्ये घातल्या तर त्या जर दुसरीला आवडल्या तर चुकूनही या बांगड्या ह्या दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत. कारण बांगड्या हे आपले सौभाग्याचे लक्षण आहे, त्यामुळे कधीच दुसरीला या द्यायच्या नसतात. तसेच आता हे झालं बांगड्यांबद्दल. तर आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्रावणामध्ये आपण हिरव्या रंगाची जी साडी आहे तर ती का नेसायची. तर भगवान शंकरांच्या आवडत्या या श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवळ असते, आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे सृष्टीवर जे काही प्रेम आहे तसेच जो काही आदर आहे तर तो दाखवण्यासाठी आपण हिरवी साडीसुद्धा नेसतो. हिरवा रंग हे प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे. आपल्याला या निसर्गाने भरभरून दिलेले आहे, आणि त्यामुळेच आपण स्त्रिया ज्या आहेत तर त्या हिरवी साडी नेसून या सृष्टीचे आभार मानत असतात. आणि श्रावणात हिरव्या रंगाचे कपडे घालण्यामागे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे तर अशीच एक फक्त इच्छा असते. तसेच आपण श्रावणामध्ये एकदा तरी मेहंदी ही काढायला हवी.
श्रावण महिन्यात बऱ्याच महिला आणि मुली ज्या आहेत तर त्या हातावरती मेहंदी काढतात. नागपंचमीचा सण जो आहे तर तो श्रावणामध्येच येतो आणि या नागपंचमीच्या सणाला सुद्धा हिरवी साडी नेसली जाते, मेहंदी काढली जाते, हिरव्या बांगड्या घातल्या जातात. परंतु काही कारणाने नागपंचमीच्या सणाला ज्यांना जमले नाही तर त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये महिना संपण्या अगोदर 1 दिवस तरी नक्कीच या गोष्टी करायच्या आहेत. हातावर मेहंदी काढल्यामुळे काय होतं तर आपल्या मनावर देखील एक प्रकारची हिरवळ पसरते आणि आपल्या शरीराला देखील थंडावा मिळतो. भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील हातावर मेहंदी ही काढली जाते. बुध ग्रह जो आहे तर त्याच्याशी संबंधित हा हिरवा रंग आहे. त्याने या ग्रहामुळे या ग्रहाचे जर प्रभाव चांगले असतील तर आपल्याला यश प्राप्त होते आणि त्यामुळेच आपण आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडण्यासाठी तर ही मेहंदी काढतोच. परंतु बुध ग्रहाचे आपल्याला चांगले असे फळ मिळावे तर यासाठी सुद्धा ही मेहंदी काढली जाते. तर अशा प्रकारे आपण या श्रावण महिन्यामध्ये हिरवी साडी नेसायची आहे, हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत, तसेच मेहंदी काढायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 16 शृंगार हा करायचा आहे. 16 शृंगार कोणते तर हे सुद्धा मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहे आणि त्यापैकी सिंदूर लावण्याबाबतचा काय नियम आहे तर हे सुद्धा मी सांगितलेले आहे. असे बरेचसे नियम आहेत जे आपल्याला शृंगार करताना पाळायचे आहेत. जसं की सिंदूर लावताना अजून एक नियम असा आहे की तो लावताना इतर कोणी तुम्हाला पाहायला नको. जर फक्त आपल्या पतीने पाहिले तर चालेल, परंतु इतर कोणत्याही व्यक्तीने पाहता कामा नये. तर अशा पद्धतीने तो सिंदूर लावावा. तुम्ही डोक्यावर पदर घेऊन सुद्धा तो त्या पदराच्या आडून लावू शकता. तर कधी कधी आपला गळा आपण मोकळा ठेवतो, परंतु हे करणं सुद्धा चुकीचं आहे. आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे असायलाच हवं. तुम्ही छोटंसं का होईना पण मंगळसूत्र हे नक्की घाला आणि जेव्हा तुम्ही मंगळसूत्र बदलणार असता तर त्यावेळेला तुम्ही अगोदर एक चेन घाला किंवा एक धागा बांधा, परंतु गळा हा रिकामा हा कधीही ठेवू नये. रिकामा गळा ठेवणे हे पती आणि आपला मुलगा तर या दोघांसाठी सुद्धा अशुभ मानलेले आहे. तुम्ही जर 16 शृंगार करणार असाल आणि मंगळसूत्र जर बदलणार असाल तर ही सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. यानंतर कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला पाळायची आहे. आपण जेव्हा मेहंदी लावतो तर तेव्हा आपल्याला कधीही ही मेहंदी उंबऱ्यात किंवा घराच्या चौकटीमध्ये बसून किंवा उभे राहून लावायची नाही. कारण ही जी जागा आहे तर ही पितरांची जागा आहे. तसेच कधीही केस विंचारताना ते उभे राहून विंचारू नयेत आणि उंबऱ्यामध्ये बसून सुद्धा विंचारू नयेत. कारण हे जे स्थान आहे तर ते पितरांचे स्थान आहे. त्यामुळे कधीच साजशृंगार करताना आपल्याला उंबऱ्यामध्ये असं काही जणींना सवय असते की उंबऱ्यामध्ये बसायचं आणि नीलपेंट लावायचं किंवा मेहंदी लावायची, परंतु असं कधीच करू नका. कारण ही जी जागा आहे तर हे स्थान हे पितरांचे स्थान आहे. त्यामुळे आपल्याला साजशृंगार करताना तो उंबऱ्यामध्ये कधीही करायचा नाही. आपण जेव्हा सप्तपदी घेत असतो तर त्यामध्ये एक नियम असाही असतो की जेव्हा पती घरी असतात तर तेव्हा आपण शृंगार करायला पाहिजे, परंतु हे शक्य असते असे नाही. बऱ्याच जणींचे पती हे कामानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे ही जी गोष्ट आहे तर ती ऑप्शनल आहे. तुमचे जर पती तुमच्या जवळ असतील तर आवर्जून त्यांच्याकडून थोडी का होईना पण मेहंदी ही तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये काढून घ्या. नक्कीच तुम्हाला चांगले असे त्याचे फळसुद्धा मिळणार आहे. केस विंचारून लगेच कधीही केस धुवू नयेत, कारण असे केल्याने सुद्धा अशुभ गोष्टी ह्या घडू शकतात. या 16 शृंगारांपैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळसूत्र. तर या मंगळसूत्राबाबत ज्योतिषशास्त्रात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे मंगळसूत्र घालू नये. असे करणे अशुभ असते आणि आपले सुद्धा मंगळसूत्र इतर स्त्रीला कधीही देऊ नये. असे केले तर याचा वैवाहिक जीवनावरती परिणाम होतो. ज्या स्त्रिया नेहमी आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात तर त्यांना गुरुग्रहाचे शुभ परिणाम मिळतात आणि त्यांचे जे वैवाहिक जीवन आहे तर ते आनंदी आणि सुखी होते. तर अशा प्रकारे तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अजूनही या गोष्टी केल्या नसतील तर 1 दिवस वेळ काढा. हिरव्या बांगड्या घाला, हिरवी साडी नेसा, मेहंदी काढा, छान असा 16 शृंगार करा. म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य आहे, अगदी सगळं जरी शक्य नसेल तरी बांगड्या घालणं, मंगळसूत्र घालणं, मेहंदी काढणं, सिंदूर लावणं, पायामध्ये पैंजण घालणं, जोडवी आपली असतातच, परंतु जरी कोणी घालत नसतील तर त्यांनी सुद्धा आवर्जून जोडवी घालावीत. तसेच बांगड्यांच्या पाठीमागे एक लाखेचा चुडा घालावा, केसामध्ये गजरा माळावा. तर अशा प्रकारे आपल्याला साजशृंगार हा करायचा आहे, नटायचा आहे आणि सजायचा आहे. या श्रावण महिन्यामध्ये 1 दिवस या गोष्टी नक्की करा.